अत्याचारात भरडतो रगडतो समाज हा भोळा। अज्ञान भीती अन्याय अत्याचारात भरडतो रगडतो समाज हा भोळा। संत महात्मे मग म्हणतात मुखाने, बुडता हे जन न देखवे डोळा, बुडता हे जन न देखवे डोळा। या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजक, परीक्षकगण, उपस्थित गुरुजन, परीक्षकगण तसेच विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझा गुण क्रमांक 18 असून मी बुडता हे जन न देखवे डोळा या विषयाची आखणी आणि मांडणी करीत आहे। प्राचीन काळी ही हाडामासाची हातापाय असलेली आणि डोक्यात मेंदू असणारी काही माणसं गुलाम होती। जमीनदारांनी गुलाम केलेली, कसलाच अधिकार नव्हता त्यांना, ना त्यांच्या कोणत्याच भावभावना समजायच्या, तर त्यांना जनावरांपेक्षाही बदतर आयुष्य द्यायचे। त्यांच्या पोटाला भरपेट कधी जेवण भेटायचे नाही की वेळेवर पाणीही प्यायला भेटायचे नाही त्यांना। माणूस म्हणून स्वीकृतीच नव्हती त्यांची। अशा काळ्या कभिन्न अंधारात पुरते डुबलेले त्यांचे जीवन चिखलात फसलेले होते। त्यांच्या जीवनात त्यांना शाळा नाही, शिक्षण नाही, ज्ञान नाही, आरोग्य नाही, पुरेशी झोप नाही, पोटभर अन्न नाही, कुटुंब नाही की नातीगोती नाही, असे दुर्भाग्यपूर्ण जीवन जगातील ग्रीस आणि रोम, मध्ययुगात अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये आणि भारतातही होते। बुडता हे जन न देखवे डोळा या उक्तीप्रमाणे काही समाज सुधारकांना बघवले नाही। त्यात अमेरिकेतील अबोलिशनिस्ट जॉन ब्राउन, अब्राहम लिंकन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना बघवले नाही। त्यांनी या गुलामीची चिरफाड केली आणि गुलामांना गुलामीतून मुक्त केले। गुलामांचे असे जिने बघून म्हणावेसे वाटते, बुडता हे जन न देखवे डोळा, बुडता हे जन न देखवे डोळा। अगोदर या विषयाचा अर्थ समजून घेणे उचित वाटते। हे जन म्हणजे माणसांचा समूह अर्थात समाज जर काही चुकीच्या विचाराने, चुकीच्या प्रथा, चालीरीतीत अडकून चुकीचे वागत असतील तर शून्य माणसास हे पटत नाही। त्याला हे न देखवे डोळा म्हणजे त्याच्या डोळ्यालाच नाही तर डोक्यालाच हे पटत नाही। मग काय करतो तो? तर समाजाच्या दृष्टीत बदल घडवण्यासाठी प्रयत्न करतो, असा या विषयाचा अर्थ आहे आणि तो आम्हाला समजला पाहिजे। भारत जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा भारतीय लोक इंग्रजांच्या जुलमी राजवटीला कंटाळले होते, त्यांच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते। मात्र भारतीय लोक हतबल झाले होते। तेव्हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस आणि अशा अनेक स्वातंत्र्यवीरांच्या मनालाही ही गुलामी पटत नव्हती। न देखवे डोळा म्हणजे त्याच्या डोळ्यालाच नाही तर डोक्यालाच हे पटत नव्हते। त्यांना ही गुलामी अक्षरशः नवशी झाली होती। तेव्हा त्यांच्या मनाला हे काहीच पटत नव्हते। म्हणूनच बुडता हे जन न देखवे डोळा असे म्हणतात। ज्यांच्या राजसत्तेवर कधी सूर्य मावळत नव्हता अशी राजसत्ता उलथून टाकली। पण हे केव्हा होते? आपल्या मनाला असा अन्याय, जुलूम, अत्याचार पटला नाही, तर म्हणूनच बुडता हे जन न देखवे डोळा असे म्हणतात। सती प्रथा, बालविवाह, स्त्रियांचे केशवपन, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह तसेच दासी पद्धत, हुंडा पद्धती, शूद्रादिशूद्र व्यवस्था, सावकारी पद्धत, प्राणी हत्या, यज्ञात प्राण्यांची आहुती, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणे अशा अनेक वाईट चालीरीती समाजात प्रचलित असताना त्या काळातील संतांनी, समाज सुधारकांनी अभंग, भारुड, कीर्तन, व्याख्यान, समाज जागृतीचे कार्य करून दाखवून दिले। जेव्हा जेव्हा हे जग अंधारात उडाले तेव्हा तेव्हा येथील जागृत माणसांनी हे जगच बदलून टाकले। म्हणूनच शेवटी म्हणावेसे वाटते, बुडता हे जन न देखवे डोळा। एवढे बोलून इथे थांबले। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।